आणि आबासाहेबांचे जे संकल्प आहेत तेच करणे आम्हा सागत्य. आज या कालकुटीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या तीनही पिढ्यांशी आपली भेट झाली. आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजीराजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब. आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योद्ध्याचे दोनच शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेलं एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व. आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते. धोंडीराजजी जी, एका महत्वाच्या कामासाठी आपली मदत हवी. यवनांपासून आपल्या प्रजेला सोडवण्याचा आमचा लढा चालूच आहे. पण पंत, ही आक्रमणं फक्त तुमच्या आमच्या जमिनीवर किंवा शरीरावर होत नसतात. अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो. आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवतात, अधिक पक्की करतात. हे एक चक्र आहे. हीच वेळ आहे हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समोर उपटून फेकून द्यायची. मैदानावरची लढाई आम्ही लढतो, पण भाषेची लढाई लढण्यासाठी